नमस्कार, सारिकाज व्लॉग्स अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला, आजचा आपला स्पेशल मेनू रक्षाबंधन स्पेशल आहे. तर आपण आज बनवणार आहोत सुक्या खोबऱ्याची बर्फी. रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावांचं प्रेम, गोड आठवणी आणि तोंड गोड करण्यासाठी काहीतरी खास गोड पदार्थ हवाच ना. म्हणून आज मी अगदी सोप्या पद्धतीने ड्राय खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची हे एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ही बर्फी इतकी चविष्ट होते आणि एकदा खाल्ली ना की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते आणि बनवायला तर इतकी सोपी की अगदी लहान मुलंसुद्धा बनवतील. चला तर रेसिपीला सुरुवात करू. त्याआधी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर मी इथे गॅसवर ठेवून एक कढई चांगली तापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा तांब्या भरून पाणी इथे मी टाकत आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता आपण अर्धी वाटी बदाम घालून घेऊयात. आता याच पाण्यात 4 खोबऱ्याच्या वाट्या घालून घेऊयात. बदाम आणि खोबऱ्याच्या वाट्या इथे पाण्यामध्ये आता मी उकळण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत. आता छान आपल्याला 10 ते 15 मिनिटे याला उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आता हे छान उकळलेलं आहे. 10 ते 12 मिनिटे मी इथे छान उकळी काढून घेतलेली आहे आणि आता हे मस्त शिजलेलं आहे. बघा, खोबरंसुद्धा नरम झालेलं आहे आणि बदामसुद्धा आपण हातानं स्मॅश केलं की त्याचे छिलके सोडायला सुरुवात करत आहे. आता जाळीच्या मदतीने मी हे बदाम आणि खोबरं एका ताटामध्ये काढून घेत आहे. आता खोबरं आणि बदाम आपण ताटात काढून घेतलेले आहे. मी इथे एक वाटी घेतलेली आहे, जे आपण बदामाचे छिलके काढल्यानंतर बदाम त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. आता आपल्याला हातानेच सर्व बदामाचे छिलके काढून घ्यायचे आहेत. खूप इझिली निघत आहेत. बघा, नुसतं आपण स्मॅश केलं की छिलकं बाहेर पडत आहे. आता सर्व बदामाचे मी छिलके इथे काढून घेतलेले आहेत आणि त्याच नंतर आपल्याला खोबऱ्याचे सुद्धा छिलके काढून घ्यायचे आहेत. तर मी इथे पिलरच्या सहाय्याने आता 4ही खोबऱ्यांच्या वाट्यांचे छिलके काढून घेणार आहे. छिलके अगदी इझिलीच निघत आहे कारण खोबरं छान शिजलेलं आहे पाण्यामध्ये, त्यामुळे ते नरम पडलेलं आहे. आणि आता 4ही खोबऱ्याचे छिलके इथे काढून झालेले आहेत आणि आपले बदामांचे सुद्धा छिलके आपण काढून घेतलेले आहे. आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता याला मी तुकड्यामध्ये कट करून घेत आहे कारण आपल्याला हे मिक्सर जारमध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे त्यासाठी. तर मिक्सर जारमध्ये टाकण्यासाठी बारीक तुकडे हवेत, त्यासाठी मी इथं कट करत आहे. सर्व खोबरं आपलं कट करून झालेलं आहे. आता आपण याला मिक्सर जारमध्ये घालून घेऊयात. मी आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे छिलके काढलेले बदाम आहेत ते सर्व इथे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर छिलके काढलेलं खोबरं जे कट केलं होतं आपण तेही इथे मी टाकून घेत आहे जारमध्ये. आणि आता आपल्याला याला छानपैकी बारीक स्मॅश करायचं आहे. आता आपलं बदाम आणि खोबरं छानपैकी वाटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं स्मॅश मी करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे वाटणाचं स्ट्रक्चर एकदम मोकळं आणि सुटसुटीत लागत आहे. आता मी एक कढई इथे गॅसवरती परत तापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अगदी 1च चमचा तूप आपल्याला घालायचं आहे. त्यापेक्षा जास्त तूप वापरायचं नाही. तूप गरम करून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं मिक्सचर आहे ते सर्व मी इथे टाकून घेत आहे आणि त्याला छान आपल्याला 2 ते 3 मिनिटे मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. लक्ष द्या, खोबरं करपलं नाही पाहिजे कारण कढईमध्ये लगेच खोबरं करपायला सुरुवात होतं जर स्पीड जास्त असेल गॅसची. तर त्यामुळे लक्ष देऊन भाजायचं आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटे म्हणजे त्याचा कलर थोडासा लालसर चेंज झाला की आपलं खोबरं भाजलं असं समजायचं. आणि आता पुढच्या प्रोसिजरसाठी इथे सुरुवात करायची आहे. तर आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. आता मी 3 मोठे चमचे साखर इथे टाकत आहे. तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण 3 चमचे यासाठी परफेक्ट होते. 4 खोबऱ्याच्या वाट्या आणि अर्धी वाटी बदामसाठी मी 3 मोठे चमचे भरून साखर घेतलेली आहे. तुम्ही चमचेची साईज बघू शकता, मोठ्या साईजची आहे. आणि आता यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. मी साधारण इथे 1.5 कप दूध वापरलेलं आहे. आता हे मिक्सचर आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. जी घातलेली साखर आहे ती पूर्णपणे वितळली पाहिजे आणि दूध आणि साखर पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे खोबऱ्यामध्ये.
तर आता इथे यानंतर आपण पुढची स्टेप मिल्क पावडर घालून घेत आहोत. तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही थोडं दूध वरची सायसुद्धा इथे घालू शकता. अगदी 2-3 चमचे साय घातली तरीसुद्धा थिकनेस छान येतो. तर मी साधारण 2 चमचे भरून मिल्क पावडर इथे घातलेलं आहे. चमचेची साईज मोठी आहे, तुम्ही परत बघू शकता. आणि त्यानंतर आता छान याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडरऐवजी तुम्ही खोवा किंवा साय घालू शकता दुधावरची. आपलं मिक्सचर आता इथं ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्ही बघू शकता हे सेट करण्यासाठी एकदम तयार झालेलं आहे. तर आता हे मिक्सचर आपण सेट करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक काचेचं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही कोणताही टीनसुद्धा घेऊ शकता. त्याला छान ग्रीस करून घ्यायचं किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर टाका. आता मी यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करत आहे. तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता, काजू, बदाम, पिस्ता. तर मी इथे छान काजूचे काप, बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि ते सर्व इथे ॲड केलेलं आहे, काजू, बदाम, पिस्ता. आता यामध्ये आपल्याला जे बॅटर तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता आपण बॅटर सेट करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे सर्व बॅटर इथे ॲड करून घेत आहे या भांड्यामध्ये. आता हे बॅटर छान भांड्यामध्ये पसरून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने. छान चमच्याच्या सहाय्याने मी याला सर्व साईडनं दाबून घेत आहे, म्हणजे आपली वडीला छान बाइंडिंग तयार होईल आणि वडी जेव्हा कापेल तेव्हा ती एकसारखी कापल्या जाईल आणि कुठे कमी जास्त वगैरे सुद्धा होणार नाही. त्यासाठी तुम्ही चमचा किंवा वाटीच्या सहाय्याने याला छान सेट करून घेऊ शकता. आता मी इथे चमच्याच्या सहाय्याने आणि नंतर थोडं वाटीने दाबून परत एकसारखा आकार करून घेतलेला आहे आणि हे छान आता सेट झालेलं आहे. आता याला आपण डीप फ्रीझर मध्ये सेट करून घेणार आहोत. तुम्ही याला रात्रभर सेट करू शकता किंवा एक 4-5 तासासाठी सुद्धा चांगलं सेट करून घेऊ शकता. रात्रभर याला सेट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त सेट झालेला आहे. आता याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे चाकूच्या सहाय्याने आणि नंतर याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर मी इथे आता कडा मोकळ्या करून घेत आहे. आता आपल्या कडा मोकळ्या करून झालेल्या आहेत आणि आता याला मी प्लेटमध्ये काढून याच्या वड्या पाडून घेणार आहेत. तर या रक्षाबंधनला बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा आपल्या भावाला आपल्या हाताने बनवलेली मिठाई नक्की खाऊ घाला. खूप टेस्टी होते ही मिठाई. इथे बघू शकता किती छान वड्या पडलेल्या आहेत आणि टेक्स्चरसुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि एकदम विकतची मिठाई इथे वाटत आहे आणि खायला देखील खूप स्वादिष्ट ही बनलेली आहे. एकदा तुम्ही बनवली ना तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा.